दादा आपल्या जीवाची बाजी लावून बाकी आपल्या गावातले खाली दादा आपण वरी सांगणार नाही, बाकीच्या सगळ्यांना विनंती आहे. गावातले सगळे खाली साहेबांना मी विनंती करतो, आपण मंचावरती यावं. आपण मंचावरती आपल्याकडे विनंती करतो. थोडं काढून सरकार त्यांचा आनंद निर्मितीमध्ये आनंद करायच्या वतीने मला त्याचे स्वागत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यावं आणि सगळ्यांचा हस्ते माननीय मनोज पाटील सारंगी पाटील साहेब यांचा महत्वाचं विश्वास आहे की एका घटनेमुळे प्रतिमा या ठिकाणी दिली जात आहे. सत्तर आपण पाटलांनी सत्तर कॅन्सल केलेलं आहे. आणि त्या एका घटनेमुळे सत्तर प्रतिमा देऊन स्वागत होत आहे. फक्त मनोज सारंगी पाटील साहेब त्यांचे स्वागत. कृपया मंचावर पाटील चौक येऊ नका. आज
घटनेच्या अनुषंगाने सत्कार न करता पाटलांबरोबर ते प्रतिमा स्वीकारून या ठिकाणी स्वागत लगेच पठण करण्यात विनंती. आपण एक प्रतिमा स्वागत करावं लगेच विनंती. म्हणजे आपण दादांना आपल्याला ऐकायचं यानंतर सर्वांनी स्वतः खरं दादांचा सत्कार करीत आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत प्रसंगर स्वागत होत आहे. कृपया आपण गर्दी करण्यात आपल्या सगळ्यांना विनंती. आपण माननीय वरांगे पाटील साहेब यांना ऐकायचं. कृपया आपण कोणी गोंधळ बाजू घेऊया. माननीय पाटील साहेबांची प्रतिमा पण स्वागत होत आहे. कोणताही सत्कार न होता तुम्ही तो प्रतिमा घेऊन स्वागत करत आहे का दुःखद घटनेमुळे. माननीय वरांगे पाटील साहेब आपण आलात आमच्या आनंदापर्यंत होते. आम्ही आपण होण्यापासून धन्यवाद व्यक्त करत आहोत. या आरक्षणच्या वर्षाला पठण करायला विनंती. तसं आपण 24 सत्ताना विनंती आपण खाली बसून जाऊया. बाजूला सरका. अधिकचा वेळ नव्हता. मी आनंदकरांच्या वतीने पोहण्याचा आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करून आदरणीय माननीय वरांगे पाटील साहेब यांना छोटी विनंती करतो. आपण संवाद बैठकीच्या निमित्ताने संवाद साधावा विचार मांडवताना सगळ्यांना विनंती आहे. आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. माननीय म्हणून वरांगे पाटील साहेब मी यांच्याकडे सुपूर्द करतो. त्यांना विनंती करतो आपण या समाज बैठकीच्या निमित्ताने विचार मांडावेत मार्गदर्शन करावं. आदरणीय दादा सर्वांनी शांत बसा. स्टेजच्या साईडच्या सर्वांना सांगून दादा मार्गदर्शन करणार आहोत. आपण जास्त बरोबर बोलू. सर्वांना विनंती की आपला छत्रपतीचा सगळा ग्रुप स्टेजवर घेऊन येतो. यार दरवाजा उडून घ्या ना. आनंदगाव नगर येथील जमलेल्या सर्व बांधवांना माझं मानाचा देश. सरकारला मराठा समाजाचा आक्रोश दिसत नाही, पण तुमच्याही काळजाला दाद द्यावा लागला. मला आता व्यासपीठावर चढताना कळालं की आपल्या इथे भूमिपुत्र एका बांधवांचं अपघातामध्ये निधन झालं. मला आधी माहित असतं तुमचे ते सुद्धा फुलं मी घेतले नसते, कारण मला जाणीव आहे आपलं लेकरू आपलं काळीच गेल्यावर काय होतं. ते बंद करा, वाजत बंद करायला सांगा लवकर. टोपा कसल्या वाजत आहे विनंती. सोमन शेख यापुढे एकही आगली वाजू नका. सोमन शेख यांना नम्रतेची विनंती की यापुढे एकही आगलीचा आवाज काढू नका. दादांच्या विनंतीनुसार आगली आता वाजू नका, ही दादांची विनंती. आगली वाजू नका, दादांच्या विनंतीला मान द्यायचं आपली. आपण इथं दादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचे. दादा बोलतील
तसं इथून पुढे कसं तर फक्त दादा बोलतो तसं एक मराठा लाख मराठा. गावावर दुःखाचा डोंगर आपण कुठे हार घेत मिळवता. एवढी मोठी घटना या गावात घडली. या समाजासाठी किती मोठं काळीच तुमचंच म्हणावं लागणार. तरीही तुम्ही समाज आणि समाजाचे लोक मोठे व्हावेत म्हणून एवढा मोठा काळजावरती दगड ठेवला. हे मला अगोदर म्हणत नसतं. तुम्ही आपल्या गावचा एक मुलगा गेला त्याची जाणीव आपल्याला ठेवावं लागणार. ते भाषण करायचं म्हणून करायचं नसतं. माणूसची सुद्धा जीवन असली पाहिजे. एकमेकाविषयी माया प्रेम असलं पाहिजे. कोणाचं तरी घरात तिथे विसरू गेलं आणि आपण आनंद उत्सव साजरा करतो हे आपल्याला शोधण्यासारखं नाही. सरकारला फक्त माझा एवढाच आनंद आपण संदेश आपल्या गावात एक विसरू गेलेलं असतानाही समाज आरक्षणासाठी रस्त्यावर थोडीफार लाज असेल तर या गावात आदर केला एवढा मोठा दुःखाचा असतो. एवढं मोठं गावावर ते दुःख झालेलं असतानाही गाव आरक्षणासाठी रस्त्यावर होते. जर तुमच्या घरात पोरगा असेल तर तुम्ही भारत सुद्धा सरकार म्हणून निघाले. आज समाजाचा किती मोठा आक्रोश या आरक्षणासाठी एकत्र मोठं करण्यासाठी दुःख सुद्धा बाजूला केलं. मला एक जुनी आठवण झाली. जुन्या काळात म्हणलं आता हे वाक्य सुद्धा मला इथे म्हणू वाटा कारण तुमचे तर मला दुःख आहे. पूर्वी एक मन असेल मदत घाटायचं पण जोडले जावे या समाजाचा या सरकारला लाज वाटली पाहिजे. आज समाज माझा एवढा गावावर मी तुमच्या गावातला आत्ताच गेलेलं बलिदान तुम्हाला शब्द देतो. आनंद वाटतो. वयाला नाही जाऊ द्या. त्यांना जरी जाणीव नसली तरी मला माझ्या समाजाच्या लेकराची जाणीव. शेवटी ते जातीचं कोणत्या धर्माचं कोणत्या असू दे आपल्या गावचा मुलगा आहे. ते आपल्या गावचा एक भूमिपुत्र. मी नाही करू शकत जास्त भाषण या गावात कारण भाषण करायसाठी नाही आलं. त्या गावावर ते दुःख झालेलं तुमच्या दुःखात मी सहभागी. तुम्ही तुमच्या पुढच्या कार्यक्रमात सगळेजण थांबा. विनाकारण गावावर दुःख झालेलं असताना मी तुम्हाला त्या कार्यक्रमात गुंतवून ठेवणं ते मला शोभत नाही. जाताना फक्त एवढं सांगतो आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद. मागे गाडी आपण कृपया गर्दी करू नका. थोडासा रस्ता रिकामा करून द्यावा. अशा दुःखद प्रसंगी सुद्धा माननीय पाटील कुठलाही त्रास न होता आमची सर्वांनी बाजू राहतो. आपण माननीय पाटील यांचं धन्यवाद यासाठी आहे. दुःखद घडा आपण बाजू राहा. कृपया आपण शांततेमध्ये त्यांना जाण्यासाठी रस्ता रिकामा करून द्यावा. आपण बाजूला आहोत. दादांना अगदी गाडीमध्ये वाटायला पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं. कोण देत नाही. परिसरातून लढाई जाऊन आलेल्या सर्व जगत करत महिलांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. हनुमान मंदिराच्या समोर नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. त्यावेळेस दादा असं
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की समजून घ्या आता. कोणत्या मार्ग मला आता सांगा. हो सर नाही, परळीला तिकडल्या मार्ग